तर मित्रांनो, सध्या मी आहे वळण गावामध्ये. सकाळीच आलो होतो आहे की नाही वडिलांना घेऊन. तर मित्रांनो, यायला उशीर झाला होता. नाही म्हटलं तरी 8-8:30 होऊन गेले ते. आणि काल कसं बाहेर गेलो होतो ना, त्याच्यामुळे थोडं टाईमच झाला झोपायला, जेवण वगैरे करायला. तर इथं आलो मित्रांनो, माझं आवरून वगैरे घेतलं. आणि कसं आहे मित्रांनो, हे व्हाईट जे कपडे घातले ना, तुम्हाला एक सांगतो की ह्या व्हाईट कपड्यांना इतकं जपावं लागतं ना, तसं आपल्यासारखे जे कामं करते ना, त्यांनी तर घालूच नाही. आपल्याला फक्त कलरचेच कपडे पाहिजे, कारण की हे जर असले ना तर फार दैन होऊन जाती. ते जाऊ द्या. गाडी लावली मित्रांनो बाहेर. बघा आपली गाडी सावलीला. आणि आज काय पोरांनी पाणी नाही टाकले काय झाडांना. आता टाकत असते बरं का. आज काय सोमवारचा दिवस असल्यामुळे त्यांना पण शाळा वगैरे आहे ना. बघा गेटमधून गाड्या येतात जातात. आणि आता जसं जसं ऊन वाढत चाललंय मित्रांनो, असं करमतच नाही मित्रांनो, काय सांगून. त्याच्या शिवांशन वर्षा गेलेत मामाच्या घरी. आता ते कधी येतात काय सांगता येत नाही, हाय का नाही. आता म्हणले होते आज किंवा उद्या येऊ. आता तिथं गेल्यावर मन बदलत असतं. आहे का नाही. जाऊ द्या मित्रांनो, आहे की नाही. त्यांना पण जाऊशी वाटत असेल, किती केलं तिचे मम्मी पप्पा आहे. तर मित्रांनो, जो कोणी आपला ब्लॉग व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असेल त्या मैत्रिणीचं व मित्राचं देखील स्वागत करतो. तर बघा आता गाडी नाही थोडंफार ऊन आले बरं का, यायला चालू झाले. तिला साईडला लावू, बघू आता पप्पा किती वेळ थांबायला लावते तिथं. जास्त टाईम बहुतेक कसं आहे, आपल्याला गहू घ्यायचे आहे ना, आपल्याला काय मित्रांनो विकत खाल्ल्याशिवाय पर्याय नाही, कारण की आपल्याला शेती वगैरे नाही आहे का नाही. त्याच्यामुळं मग तसंच घ्यावं लागतं. त्यांची वाट वगैरे बघू. बघा पाणी वगैरे मारले मामाच्या बायकोनी तिथं. आपण गाडी मग तिथं लावून टाकू थोड्या वेळ. त्यांचं लय अवघड आहे. पाणी नसलं तर पाणी बंद कर बंद कर. सकाळी 5ला पाणी येतं तरी देखील त्यांचं पाणी होत नाही. बघा नळ बंद केलाय मी तरी. आणि पाठीमागं बघा पोरं खेळतात. आता शाळा भरायचा टाईम झाला. 11ला का 10:30च्या पुढे शाळा भरते बरं का वाटतं. आपलं इथलं उरकलं ना तर आपण जाणार आहे मित्रांनो घरी. तर मित्रांनो, आता वळणवरून निघालो बरं का. वाजलेत 1 वाजलाय मित्रांनो दुपारचा. ऊन बघा किती तापलंय. विषय काय झाला की त्यांना यायला टाईम झाला. मग गहू वगैरे आणून टाकले घरी. आणि कशी भूक पण लागून गेली मला भरपूर, आहे की नाही. तर आवाज निघा ना. काय करणार आहे मित्रांनो, आपल्या आता कामं करावं लागतं, आहे की नाही. आपण नाही करणार तर कोण करणार आहे घरचं. बघा किती मस्त सावली येतात दाट दाट चिचीची. आणि चिचीची झाडाचं मित्रांनो सावली एकदम दाट असते. हे बघा एकदम तयार झालं बरं का माल. आता घरी जायला आपल्याला टाइम मिळतोय बरं का, कारण की दम्मा दम्माने जाऊ. कारण की ऊन असं आहे ना, त्याच्यामुळे जोरात गाडी चालूशी वाटणार ना, त्याच्यामुळे हळूच जाऊ. घरी गेल्यावर जेवण वगैरे करावं लागेल. त्याला अण्णाने गाडीला कोपऱ्यात घातली गाड्या. असं वाटतंय सावलीमध्ये पडून राहावं काय, मस्त पैकी झोप. बा काय वाव, काय गार हवं या. एकदम गार सावली आंब्याची. इकडे काढलेला हार्वेस्टरने काढलं. नाश होतो बरं का, मला तर वाटतं नाश होतो थोडाफार गहू हार्वेस्टरने काढल्यावर. पुणे दिसाना भाऊ जास्त काय गाड्या दिसाने रोडला एखाद्या. मित्रांनो, आता वाजले संध्याकाळचे 7 वाजलेत मित्रांनो. आणि 8 वाजत आलेत, कारण की मी दुपारी घरी आलो मित्रांनो. जेवण वगैरे केलं 3 तरी 2-2:30 वाजले होते मित्रांनो मला जेवण करायला, आहे की नाही. मम्मी ते पण आराम करत होते. मग फ्रेश वगैरे झालो आणि जेवण वगैरे केलं मित्रांनो. जेवण वगैरे केलं आणि मग झोप घेतली, आहे की नाही. तर कसं आहे मित्रांनो, जेवायलाचा टाईम झाला ना, खूप वेगळंच वाटतं, आहे की नाही. जेवायची इच्छा पण नाही होत. आणि कसं आहे, आता वाजलेत संध्याकाळची. अंधार पडला आहे बघा. तुम्हाला दाखवतो बाहेर किती अंधार पडला आहे. एकदम अंधार वाटतोय मित्रांनो. तर मित्रांनो, मग आजचा ब्लॉग आहे नाही तेच संपवतो. आशा करतो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करा, शेअर करा मित्रांनो. सर्वांना जय आदिवासी, शुभरात्र. आपण भेटू एक पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो.